न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। राजेंद्र काळे यांच्या नावावर सावेडीत भाजपाचा गेम चेंज। जाणता राजा आयोजक ते भाजप मंडलाध्यक्ष, काळेंच्या नेतृत्वात सावेडी भाजप सज्ज। भाजपच्या सावेडी मंडळ अध्यक्षपदी सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांची निवड झाली असून भाजप शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगारकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून करणाऱ्या काळे यांनी पुणे विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिलं आहे। भाजप सचिव पदासाठी सीए संघटनेचे अध्यक्ष, छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे प्रमुख आणि जाणता राजा महानाट्याचे आयोजक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पक्षाने दिलेली जबाबदारी मोठी असून संघटना बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहीन असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला। राजेंद्र काळे यांचा शहरात ठसा उमटवणारा जनसंपर्क आहे। आज सावेडी मंडलाच्या अध्यक्षपदी राजेंद्र उर्फ ज्ञानेश्वर काळे यांची सावेडी मंडलाच्या पदी निवड करण्यात आली। राजेंद्र काळे हे स्वतः पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते पुढे आलेले आहेत। त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई याच देखील या सावेडी मंडलामध्ये एका प्रभागाच्या नगरसेविका होत्या। त्यांनी त्यांच्या कामाचा सुद्धा चांगल्या प्रकारे ठसा उमटवलेला आम्ही पाहिलेला आहे। राजेंद्र काळे केवळ चार्टर्ड अकाउंटंट असून ते सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक चांगला कार्यकर्ता आहे, अनुभवी कार्यकर्ता आहे। त्याचप्रमाणे समाजाची बांधिलकी असणारा कार्यकर्ता आज या अध्यक्षपदी त्याची निवड होती, ही खऱ्या अर्थानं एक चांगली बाब आहे। सावेडी मंडल हे तशा अर्थानं एक उपनगर आणि एक प्राईम लोकेशन असलेल्या अशा प्रकारचं ज्या ठिकाणी उच्च विद्या विभूषित अशा प्रकारचे लोक या ठिकाणी राहतात, अशा या परिसरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व की चार्टर्ड अकाउंटंट असलेलं व्यक्तिमत्व या ठिकाणी निश्चित अर्थानं पक्षाला न्याय देईल। त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला पक्षाला निश्चित अर्थानं होईल, याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा संदेह नाही। येणारा काळ हा संघर्षाचा काळ असणार आहे, त्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुका देखील समोर आहे आणि त्या समोर असल्या कारणामुळं ते सुद्धा आव्हान मोठं आहे आणि ते पेलण्याचं आव्हान त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे, तेवढी कसब त्यांच्याकडे आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने सर्व विचार करून की जो समाजाला वेळ देऊ शकेल, पक्षाला वेळ देऊ शकेल, आर्थिक संपन्न असेल, त्याच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल आणि त्याच्यातून एक चांगलं नेतृत्व भविष्य काळामध्ये उभं राहील, हा दृष्टिकोन समोर ठेवून आज आम्ही पक्षाने त्यांना चांगली संधी दिलेली आहे। एक प्रकारची चांगली जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे। मला वाटतं त्या जी जबाबदारी आम्ही त्यांना दिलेली आहे त्याला ते न्याय देतील अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो। त्यांना खूप खूप शुभेच्छा। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।